राम राम बाबूराव. राम 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 बाबूराव. अहो परखंदी गावात कायमस्वरूपी प्लॅस्टिक बंदी झाली म्हणतात. अरे हो ना बाबूराव. अरे कुठल्या तरी कार्ट्यानं माझा फोटो काढला आणि पाठवला की ग्रामपंचायतीला. अरे मला पण 50 रुपये दंड झाला बघ. अरे आणखी एक ऑफर आणली आहे ग्रामपंचायतीनं. 10 दिवसात 10 किलो प्लॅस्टिक आपल्या गावातून आणि आजूबाजूच्या परिसरातून गोळा करायचा आहे बघ. आणि ज्या कोणी महिला 10 किलो प्लॅस्टिक गोळा करणार त्यांना पैठणी मिळणार बघ. मग काय, पैठणी म्हटल्यावर बायका काय थांबणार नाहीत. अरे बाबूराव, या मुख्यमंत्री समृद्ध अभियानात आपलं गाव काय ऐकत नाही बघ. मला 50 रुपये दंड झाला, पण तो चांगल्यासाठीच झाला बघ. म्हणजे अरे बाबूराव, प्लॅस्टिक विघटन होण्यासाठी शेकडो वर्ष लागते. ती बंदीमुळे पर्यावरणातील प्रदूषण कमी होईल बघ. नद्या, समुद्र, जमिनीत होणारे प्लॅस्टिक कचऱ्यांचे साठे टाळता येतील. प्लॅस्टिक जाळल्यावर तयार होणारा धूर लय हानिकारक असतो बघ. बंदीमुळे श्वासनाचे आजार तरी कमी होतील. सार्वजनिक ठिकाणं, गावं, शहरं प्लॅस्टिक मुक्त असल्याने स्वच्छ आणि सुंदर दिसतील बघ. आणि महत्वाचं म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीचं संवर्धन होईल बघ. आणि आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी निरोगी व स्वच्छ वातावरण निर्माण होईल बघ. आबूराव, तू म्हणतो ते खरं आहे बघ. आपण आपल्या बायकांना पण सांगूया या अभियानात सहभागी व्हायला. अंगास तेव्हा प्लॅस्टिक बंदी झालीच पाहिजे. प्लॅस्टिक बंदी झालीच पाहिजे. पर्यावरण वाचलंच पाहिजे. पर्यावरण वाचलंच पाहिजे. नमस्कार मंडळी, आबूराव बाबूरावचं ऐका आणि प्लॅस्टिक गोळा करा आणि स्वच्छता अभियानात भाग घ्या. प्लॅस्टिकचा वापर टाळा, पर्यावरण वाचवा. आपल्या पुढच्या पिढीसाठी हा निर्णय महत्वाचा आहे. स्वच्छ परखंदी, सुंदर परखंदी.